धाराशिव शहरात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमळ विरुद्ध तुतारी अशी थेट फाईट होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपकडून नेहा काकडे तर तुतारीकडून परवीन खलिफा कुरेशी मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। भाजपच्या प्रचाराला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठा बूस्ट दिला आहे। सकाळी आणि संध्याकाळी रॅली काढत त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहरभर प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे भाजपचा प्रचार अधिक आक्रमक झाला आहे। दुसरीकडे काल धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या जाहीर सभेमुळे तुतारी गटासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याची चर्चा आहे। सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे परवीन कुरेशी यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून लढत अधिक चुरशीची होत आहे। मशाल चिन्हाच्या उमेदवार संगीता गुरव यांच्या प्रचाराचा वेग मात्र थंडावल्याचे दिसून येत आहे। एकीकडे भाजपचे शक्ती प्रदर्शन तर दुसरीकडे तुतारीचा वाढता प्रभाव यामुळे धाराशिवची ही निवडणूक अत्यंत रोमांचक आणि अटीतटीची होणार असल्याची शहरात चर्चा आहे।